मला अजून एक त्यात प्रश्न जोडायचा आहे दोघांना पण. जनरली जी बाहेरगावची जसं तुम्ही पेशंट आहेत, तुम्ही औरंगाबादहून आलात आणि युट्यूबचे व्हिडिओ पाहतो आपण घरी, तर 30-40% जो निर्णय असतो दातांची ट्रीटमेंट घेण्याचा किंवा या डॉक्टरना भेटण्याचा, हा घरी होतो. घरी आपण व्हिडिओ पाहतो, घरीच हा निर्णय घेतो. मग आपण इकडे येतो, डॉक्टरांना भेटतो, पेशंट्सना भेटतो, तर हा निर्णय 100% बदलतो. हे जे बदलणे आहे, हा जो प्रवास आहे, फिक्स करणे, आता मला ट्रीटमेंट घ्यायची आहे, इथेच घ्यायची आहे, या प्रवासाबद्दल दोघांकडून जाणून घ्यायचं. मानसिक तयारी कच्ची असते माणसाची. बरोबर. कारण एकदम सगळे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आमचा कन्फ्युज असा होता की दाताच्या बाबतीमध्ये दात वाचवता कसा येईल हा डॉक्टरांचा प्रयत्न असतो. म्हणजे ते एक नैसर्गिक देणं आहे ते, आणि त्याला आपण वाचवायलाच पाहिजे या पद्धतीने वाचवायचा प्रयत्न केला. परंतु आतापर्यंत तशा प्रकारे दात वाचवत आपण आलो, पण आता सिच्युएशन अशी आलेली की दातांची अलाइनमेंट बदलली किंवा काय झालं, आणि आता गुड स्माईल देणारा सुद्धा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे आणि तो आपल्या अप्रोचमधला आहे. आणि एक दात किती कष्ट देऊन जातो. आता एवढं राहिलेलं दात म्हणजे तेवढे दात आपल्याला कष्ट देऊनच जाणार आहे. एक्झॅक्टली. म्हणजे 25 दात राहिले किंवा 32 दात, ह्याचे सॉरी 18 दात राहिले, 20 राहिले, तर प्रत्येक दात तेवढी सेवा देतो आणि थोडी तकलीफ पण देतो. सेवानिवृत्त होतो, थोडी तकलीफ देतो. तर ते जसं आपण ब्लड डोनेशन करतो, समजा 200-300 ml समजा रक्त देऊन टाकतो, तसं एक खट्टी समजा काय रक्त समजा जायचं ते एकदाच जाऊन जाईल समजा तेवढं. इतकं रक्त निघत पण नाही. एक हार्डली तुम्हाला रक्त जाणवतं फक्त टिश्यू पेपरवर एवढंच. अच्छा. पेनलेस प्रोसेस असते, ब्लडलेस प्रोसेस असते. ब्लड नाही निघत. थोडंफार आपण सर्जरी करताना जखम होते, आपण याच्यावर टोचताना समजा तेवढंच नाही निघत. तसं रक्त नसतं निघत, एक कंट्रोल्ड रक्त असतं. अच्छा. आपण काय आहे, तुम्हाला जर काही टोचलं तर ते अनकंट्रोल्ड आहे. जसं आता मला इथे काच आहे, इथे लागलं, हे अनकंट्रोल्ड आहे. जेव्हा डॉक्टर हे करतात तेव्हा ते सर्जिकली कट करतात, तर रक्त नाही निघत एवढं. अच्छा. हा, इतकं रक्त नाही निघत. त्याच्यामुळे तुम्ही असा विचार नका करू की आपण रक्तदान एवढं करू, एवढं रक्त नाही निघत.